हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज मी घेऊन आले आहे एक हळदी मेकअप. सो हळदी मेकअप कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. सो सर्वात प्रथम जे आहे ते लेन्सेस आपण फिक्स करणार आहे. लेन्सेससाठी इथे प्युअर हेंझलच्या फ्रेश लुकच्या मी इथे प्युअर हेंझल लॅश ज्या आहेत लेन्सेस ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. आणि आपले लेन्स ऑलमोस्ट सेट झालेल्या आहेत आईजमध्ये. सो सर्वात प्रथम आपण लेन्स टाकून घ्यायचे आहे. बिकॉज ऑफ जे आईज असतात त्या आईजवर ज्यावेळेस आपण लेन्स ॲप्लाय करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यांना थोडंसं पाणी वगैरे येतं आणि आपला मेकअप खराब होण्याची शक्यता असते. सो असं काही होऊ नये म्हणून आपण सगळ्यात पहिलं जी प्रोसेस आहे मेकअपमध्ये ती लेन्सची करत असतो. सो तुम्ही बघू शकता की लेन्स ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे फेस क्लीन. सो मी वेट वाईप घेतलेला आहे आणि वेट वाईपनी व्यवस्थित फेस जो आहे तो व्यवस्थित क्लीन केलेला आहे. जर फेस तुमचा जास्त खराब असेल किंवा क्लीनअप किंवा तुम्ही जर फेशियल केलेलं नसेल तर इथे क्लेन्झरसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर मी आता इथे केलेलं आहे लव्ह अर्थचं टोनर. सो टोनर तुम्ही बघू शकता की टोनर जर आपण अप्लाय केलं तर फेसला एक शाईन जी असते ती येते किंवा जे फेस आहे आपला तो हायड्रेट दिसतो. खूप व्यवस्थित प्रकारे स्किनचं प्रिपरेशन होतं. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे क्युटी ब्युटीचं वॉटर बेस मॉइश्चरायझर. तुम्ही पॅकचंही वॉटर बेस मॉइश्चरायझर घेऊ शकता किंवा पॉन्ड्सचंसुद्धा वॉटर बेस मॉइश्चरायझर ते अफोर्डेबल रेंजमध्ये जर पाहिजे असेल तर पॉन्ड्सचंसुद्धा वॉटर बेस मॉइश्चरायझर येतं ते तुम्ही ॲप्लाय करू शकता. स्किन जशी असेल तसं तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. ऑइल बेस असू द्यात किंवा तुमचं वॉटर बेस असू द्या. तर इथे आपण जे आहे ते वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. वॉटर बेस मॉइश्चरायझर जे आहे त्यामध्ये तुम्हाला क्युटी ब्युटी पॅक किंवा मग तुम्ही पॉन्ड्सचं देखील मी म्हटले तसं यूज करू शकता. मी इथे क्युटी ब्युटीचं यूज केलेलं आहे. त्यानंतर आपण करणार आहे कन्सिलिंग. सो कन्सिलिंगसाठी इथे मी ॲफ्रेझाचं पॅलेट घेतलेलं आहे आणि जिथे जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे तिथे आपण कन्सिलिंग करून घेणार आहे. फेसवर तुम्ही बघू शकता जास्त काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, जास्त डाग धब्बे नाही आहेत. सो तरी पण मंकी पॅच जो असतो म्हणजेच जो आपल्या माऊथचा आजूबाजूचा एरिया आहे तिथे आणि अंडर आईजला तुम्हाला करायचं आहे कन्सिलिंग. त्यानंतर पहिल्यांदा मी आय मेकअप करून घेणार आहे. आय मेकअपसाठी मी ते टार्टेचं कन्सिलर यूज केलेलं आहे. हा जो शेड आहे हा मीडियम आहे. मीडियम शेडचं मी कन्सिलर घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आई बॉलवर लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपण वेट ब्लेंडर घेतलेला आहे आणि वेट ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे. सो तुम्ही देखील कुठलाही आय मेकअप करायचा असेल तर बेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आय बेस हा खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ऑफ आपण कुठलाही कलर ज्यावेळेस व्हाईट कलरवर आपण ॲप्लाय करतो त्यावेळेस तो खूप उठून दिसतो. म्हणूनच लाईट शेडचं कन्सिलर आपण इथे यूज करणार आहे. तुम्ही कुठलंही कन्सिलर घेऊ शकता. तुम्हाला अफोर्डेबल पाहिजे असेल तर ELFचं पण कन्सिलर जे आहे ते मिळतात किंवा मग तुमचं शॉपरेलचं पॅलेट असेल हाय रेंजमध्ये गेले तर शॉपरेलच्या पॅलेटमध्ये वगैरे सुद्धा व्हाईट कन्सिलर आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. एलेगलचे कन्सिलर यूज करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते कन्सिलर यूज करू शकता. फक्त लाईट शेड असला पाहिजे. त्यानंतर आपण घेत आहे आय मेकअप करायला. सो आय मेकअप करताना आपण नेहमी आईचे शेपचं जे आहे आईचे शेप बघत असतो. आईचे शेप बघून आपण मेकअप करत असतो. सो यांचा जो आईज आहे किंवा टाईप जे आहेत आईजचे ते बघून आपल्याला मेकअप करायचं. सो आईजचा टाईप जो आहे तो मोठे डोळे आहे ते आणि प्रॉमिनंट आईज आहे. सो मी इथे थोडासा स्मोकीचा इफेक्ट करणार आहे. स्मोकी आय मेकअप आपण करणार आहे. सो स्मोकी आय इफेक्ट ज्यावेळेस आपण स्मोकी आयचा मेकअप करतो त्यावेळेस आधी आपण ब्राऊन कलर घेतलेला आहे. एकदम मी ब्लॅक स्मोकी नाही करणार आहे, थोडेसे ब्राउनिश स्मोकी आईज करणार आहे. सो तुम्ही बघू शकता इथे आपण जो आहे तो ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि ब्राऊन शेड घेतल्यानंतर थोडासा ब्लॅकसुद्धा आय शॅडो आपण घेतलेला आहे आणि ब्लॅक आय शॅडो आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. ब्राऊनवर आपण ब्लॅक टाकलेला आहे. सो ब्राऊन स्मोकी आपण ह्याला म्हणू शकतो की ब्राऊन स्मोकी आईज करणार आहे. सो तुम्ही बघू शकता की ब्राऊन कलरवर आपण थोडासा डार्क ब्राऊन प्लस ब्लॅक शेड जर मिक्स केला तर तुम्हाला एक स्मोकी इफेक्ट मिळतो आणि तो खूप नॅचरल दिसतो. जर तुम्हाला इथे ब्ल्यू किंवा कुठलाही कलर घ्यायचा असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर ब्लॅक आय शॅडो टाकत असेल तर तो त्या कलरचा स्मोकी होतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रीन घेतला तर ग्रीन स्मोकी, ब्राऊन घेतला तर ब्राऊन स्मोकी, ब्ल्यू घेतला तर ब्ल्यू स्मोकी, अशा टाईपचे स्मोकी इफेक्ट तुम्हाला देता येतात आईजवर. ज्यावेळी डोळे मोठे असतात त्यावेळी तुम्हाला डार्क आय शॅडो करायचा आहे.
सो आपण इथे थोडासा स्मोकी इफेक्ट देऊन आपण इथे काय केलेलं आहे की मी इथे कलरचं लायनर लावलेलं आहे. बिकॉज ऑफ हळदीचा लुक आहे, तुम्ही हळदीच्या लुकला ट्रेंडी आयलायनर लावू शकता. तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे जे तुमच्या कॉस्ट्यूममध्ये एखादा कलर असेल ब्ल्यू वगैरे, तर ते पण लायनर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ते खूप छान दिसतं ज्यावेळेस हळदी लुक असतो, कारण तुमची ज्वेलरी वगैरे पण ओरिजिनल फ्लॉवरची असेल आणि तुम्हाला लुक तसा क्रिएट करायचा असेल तर तुम्ही ट्रेंडिंग लायनर लावू शकता. त्यानंतर मी इथे लॅशेस अप्लाय केले. ज्या लॅशेस आहेत त्या आपण इथे लॅशअपच्या लॅशेस यूज केलेल्या आहेत आणि व्यवस्थित ॲप्लिकेशन केलेलं आहे. लॅशच्या ॲप्लिकेशनसाठी इथे आपण लॅशअपचाच ग्लू यूज केलेला आहे आणि व्यवस्थित आय लॅशेस ज्या आहेत त्या सेट केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता जो आपला वरचा आय मेकअप आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आय मेकअप कंप्लीट झाल्यानंतर आपण घेणार आहे बेस करायला. सो इथे बेस मी क्रायलॉनचा वापरलेला आहे, डर्मा. सो आपल्याला माहितीच आहे की आपल्याला डर्मा जो आहे तो ड्राय बेस प्रोडक्ट आहे आणि तो आपण ॲप्लाय करणार आहे. त्यातला मी जो शेड आहे तो 4.5 जो शेड आहे डर्मा पॅलेटमधला, डर्मा ब्रायडलमधला. सो तो शेड मी घेतलेला आहे आणि व्यवस्थित जे आहे ते ॲप्लिकेशन आपण इथे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण फेसवर मी D4.5चं जे ॲप्लिकेशन आहे ते कंप्लीट केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यानंतरही जर आपल्याला दुसरा एखादा शेड जर अप्लाय करायचा असेल तरीसुद्धा आपण करू शकतो. यावर डर्माच्या कन्सिलरवर तुम्हाला कुठलेही फाउंडेशन ॲप्लाय केलं तरी पण चालणार आहे. मी इथे जे फाउंडेशन आहे ते नार्सचं फाउंडेशन यूज केलेलं आहे डर्माच्या पॅलेटवर. डर्मा आपला बेस लावून झाल्यानंतर इथे आपण घेणार आहे नार्सचा पंजाब शेड. तर तुम्ही बघू शकता नार्सचा पंजाब शेड घेतलेला आहे आणि व्यवस्थित ब्लेंडिंग केलेलं आहे. सो जे ब्लेंडिंग आहे बेसच्या वरती जे ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला खूप छान फिनिशिंग देणार आहे. ऑलरेडी आपण डर्मा वापरलेला आहे. डर्मा हा ऑलमोस्ट 98% आपल्याला कव्हरेज देत असतो. आणि त्यानंतरही आपण जे आहे ते यूज केलेलं आहे टार्टेचं कन्सिलर हायलायटिंगसाठी. टार्टेचं कन्सिलरने आपण हायलाईट केल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित फोरहेड आणि अंडर आय वगैरे असेल तर त्याच्याखाली आपण व्यवस्थित ब्लेंडिंग करायचं आहे. नोजवर असेल म्हणजेच जे काही तुमचे हायलायटेड पार्ट आहेत हायलायटेड पार्टवर व्यवस्थित ब्लेंडिंग तुम्हाला द्यायचं आहे आणि व्यवस्थित तुमचं जे कन्सिलर आहे ते व्यवस्थित ब्लेंड होणार आहे आणि हायलायटिंग इफेक्ट पण तुम्हाला मिळणार आहे. सो हा जो मेकअप आहे ह्याच्यातला बेस जो आहे तो असा फ्लोलेस बेस आहे बिकॉज ऑफ डर्माचं पॅलेट वापरलं आहे, त्यानंतर आपण नार्स वापरलं आहे आणि त्यानंतर आपण जे हायलायटिंगसाठी वापरलं आहे ते आहे कन्सिलर, टार्टेचं कन्सिलर. सो तुम्ही बघू शकता एकदम इव्हनली जो बेस आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे. त्यानंतर आपण करून घेणार आहे कॉन्टोरिंग. तर कॉन्टोरिंगसाठी मी इथे एक स्टिक वापरलेली आहे. सो ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं जे आहे ते कन्सिलर यूज करू शकता. तुम्ही कन्सिलरसाठी इथे तुम्हाला पाहिजे असेल तर डर्मा पॅलेटमधलं डार्कर शेड जो आहे DFD वगैरे तो शेडही तुम्ही इथे यूज करू शकता. किंवा मग तुम्हाला एखादं डार्कर तुमच्याकडे कन्सिलर पॅलेट असेल तर त्यातला डार्कर जो शेड आहे तो तुम्ही इथे यूज करू शकता ॲज अ कॉन्टरिंग्स म्हणून. त्यानंतर तुम्हाला इथे सगळं तुमचं कटिंग वगैरे झालं, फेसचं कटिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला इथे करायचं आहे फिक्सिंग. फिक्सिंगसाठी आपण इथे लूज पावडरचा यूज करतो आणि लूज पावडरचा यूज करून आपण संपूर्ण फेसवर जे आहे ते फिक्सिंग करणार आहे. आणि फिक्सिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे करायचं आहे ब्लशरसाठी आय मॅजिकचं पॅलेट यूज केलेलं आहे. त्यातले 2 शेड मी मिक्स करून व्यवस्थित ब्लशिंग करून घेत आहे. तुम्हाला माहितीच आहे की ब्लशर जे आहे ते आपण इथे खूप नॉर्मल लावणार आहे, खूप जास्ती ब्लशर लावायचं नाही आहे. सो तुम्हाला जितकं क्लायंटला नॅचरल लुक देता येईल तितकं तुम्ही प्रोडक्ट कमी वापरा. सो कमी प्रोडक्ट वापरले ऑलरेडी ब्लेंडिंग वगैरे जे आहे ते व्यवस्थित होणार आहे. तुम्ही जर प्रॉडक्टची क्वांटिटी जास्त घेतली तर तुम्हाला ब्लेंडिंगसाठी प्रॉब्लेम येतो. सो कुठला पण प्रॉडक्ट यूज करताना तुम्ही तिथे प्रॉडक्ट जो आहे तो कमी प्रॉडक्ट यूज करा. त्यानंतर मी ते उरलेला आय मेकअप करत आहे. ते काजळ आपण लावून घेतलेलं आहे. काजळ आपण इथे जेल लायनरच काजळ म्हणून यूज करतो आणि त्याला थोडंसं खाली स्मर्जिंग ब्रश घेऊन आपण थोडंसं स्मर्ज देखील केलेलं आहे. वरचा जो ब्राऊन प्लस ब्लॅक कलर आहे त्या ब्राऊन प्लस ब्लॅक कलरनीच आपण अंडर आईजचा देखील मेकअप करणार आहे. हा काय करतो तर तुमचं जे काजळ आहे त्यालाही सेट करण्याचं काम करतं, प्लस तुमचा जो अंडर आईचा मेकअप किंवा आईजचा मेकअप जो आहे त्याला कम्प्लिशनचं लुक देतं आणि एकदम सुंदर असा इफेक्ट तुमच्या आईजला मिळत असतो. सो आपण इथे जे व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे आणि आईजमध्ये जे जे काही आपल्याला वाटत होतं करेक्शन ते आपण केलेले आहेत.
त्यानंतर जे आहे ते आपण आयब्रो फिल करणार आहे. आयब्रो फिलसाठी इथे मी घेतलेलं आहे पॅक कंपनीचं जेल आयब्रो फिलर. सो आयब्रो फिल व्यवस्थित करून घ्यायचे आहे. जर तुमच्या ब्राईडचे आयब्रो ज्या आहेत त्या ऑलरेडी खूप डार्क असेल तर त्याला खूप डार्क आपल्याला बनवायचं नाही आहे, खूप नॉमिनल आयब्रो फिल करायचे आहेत. त्यानंतर आपण करणार आहे लिपस्टिकसाठी मी इथे डिलायन्सीचं लिप पॅलेट जे आहे ते यूज केलेलं आहे. आणि लिपस्टिकचं शेड आपण नॉर्मल घ्यायचा आहे. आपल्या कॉस्ट्यूमनुसार, आपल्या आय मेकअपनुसार आपल्याला लिपस्टिकचा शेड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि व्यवस्थित लाईन करून आपल्याला व्यवस्थित लिपमध्ये फिलिंग करायचं आहे लिपस्टिकचं. सो लिपस्टिकच्या आधी तुम्हाला लिप बामसुद्धा लावायचा आहे आणि लिप बामनंतर तुमची लिपस्टिक कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे जे आपलं लिप ग्लॉस येतात वेगवेगळ्या कंपन्यांचे, कुठल्याही कंपनीचा तुम्ही लिप ग्लॉस वापरला तर चालणार आहे. लिपस्टिक लावून झाल्यानंतर तुम्हाला ग्लॉस देखील लावायचा आहे आणि त्यानंतर करायचं आहे लास्टला हायलायटिंग. सो जर थोडे पिंपल्स असतील फेसवर किंवा थोडी जर रॅश आलेली असेल तर तुम्हाला इथे हायलायटरची जी स्टेप आहे ती थोडीशी कमी करायची, मतलब हायलायटर जे आहे ते कमी वापरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे फिक्सिंग. सो मी ते मॅकचा फिक्सर वापरलेला आहे आणि व्यवस्थित बेसला फिक्स केलेला आहे. सो तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला, फायनल लुक, सो मला कमेंट करून नक्की सांगा की हा हळदीचा लुक जो आहे तो तुम्हाला कसा वाटला. सिम्पल स्टेप बाय स्टेप आणि खूप सोप्या पद्धतीत आणि खूप छान असा मेकअप आहे. तुम्ही नक्कीच रिक्रिएट करा आणि मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.